आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे श्रद्धा, विश्वास आणि भक्तीचं प्रतीक असलेल्या नाईकबा देवस्थानाच्या दर्शनासाठी। मंडळी, आपण ढेबेवाडीपासून पुढे आल्यानंतर आपल्याला जानुगडेवाडी येथील श्री नाईकबा मंदिराचे पुरातन प्रवेशद्वार दिसून येते। या प्रवेशद्वाराच्या समोर श्री नाईकबा देवाच्या घोड्याची मोठी पितळी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि इथे प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस श्री छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर मूर्ती सुद्धा स्थापन केलेली आपल्याला दिसून येते। मंदिराकडे जात असतानाच आपल्याला हार, फुले, नारळ, गुलाल खोबरे, नाईकबा आणि इतर देवतांच्या पितळी मूर्ती असलेली दुकाने पाहायला मिळतात। आपल्याला समोर नाईकबा देवाचे जे सुंदर आणि रेखीव मंदिर दिसत आहे त्याचे अलीकडे 7 ते 8 वर्षांपूर्वी बांधकाम झालेले आहे। श्री नाईकबा मंदिर हे संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे, विशेषतः कराड आणि पाटण परिसरातील लोकांचे अत्यंत श्रद्धेचे स्थान आहे। कराड पासून हे मंदिर साधारण 15 ते 20 किलोमीटर अंतरावर डोंगर माथ्यावर बसलेले आहे। इथे मखरामध्ये नाईकबा देवाची स्वयंभू शिळा आणि शिवपिंड तसेच देवाच्या घोड्याची मूर्ती दिसून येते। गाभाऱ्यात उजव्या बाजूस देवाचे घोडे, चांदीच्या पादुका आणि देवाचे मुखवटे सुद्धा पाहायला मिळतात। नाईकबा हे ज्योतिबाचे सैन्य दलाचे प्रमुख किंवा भैरव रूप मानले जाते। नाईक म्हणजे प्रमुख आणि आदरार्थी बा मिळून नाईकबा हे नाव पडले।